मिळावी यासाठी राहुल गांधींनी हे भूमिपूजन होतंय ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे, या मतदारसंघाचे लाडके आमदार निलेशजी राणे, आमचे ज्येष्ठ सहकारी आणि ज्येष्ठ आमदार आदरणीय कालिदासजी कोळंबकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषजी दळवी, भाजपचे अध्यक्ष प्रभाकरजी सावंत, शिवसेनेचे अध्यक्ष दत्ताजी सामंत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अभिजी नाईक, श्री संजीव परब, श्री अशोक सावंत, किसन मोरजकर, संजय आंग्रे आणि ज्यांनी आज अतिशय सुंदर असं आयोजन रॅलीचं केलं होतं, असे आपल्या हे कर्तबगार जिल्हाधिकारी आदरणीय पाटील साहेब, आदरणीय अग्रवाल साहेब, आदरणीय देशमुख साहेब, त्याचप्रमाणे संजयजी आंग्रे आणि सर्व एक आनंदाचा प्रसंग अशासाठी आहे की आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती आहे। त्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो, आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आभार मानले आदरणीय नरेंद्रजी मोदींची की यांनी ओळखलं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा प्रसार कसा होईल हे त्यांनी बघितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं नुसतं स्वप्न बघितलं नाही, ते स्वप्न खावलं आणि स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर सुराज्य कसं असावं हे त्यांनी संपूर्ण भारताला दाखवून दिलं। आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला व्हिएतनामसारख्या छोट्याशा देशाने पराभूत केलं आणि ज्याला व्हिएतनामचे अध्यक्ष हे भारताचे पाहुणे म्हणून भारतामध्ये आले, त्याला राजशिष्टाचार आटोपल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की भारतात तुम्हाला कुठल्या जागेला भेट द्यायचं आहे। त्याला त्यांनी सांगितलं की मला रायगडला भेट द्यायचं आहे। रायगडला ते गेले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर ते नतमस्तक झाले आणि त्यांनी सांगितलं की ज्या गुरिल्ला युद्धामुळे आम्ही अमेरिकेला पराभूत करू शकलो त्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हे एक वेगळं शास्त्र संपूर्ण जगामध्ये नंतरच्या काळामध्ये मान्य झालं। नाविक दलाची स्थापना त्यांनी केली, पहिले नाविक दलाचे राजे ते होते, परंतु हे करत असताना अभिमानाची गोष्ट जर तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर गेला तर त्या ठिकाणी गोदी आहेत आणि त्या गोदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जहाजं बांधली जायची। आम्ही आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि ते आमदार असताना त्यांनी अशी संकल्पना मांडलेली होती की विजयदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि सुद्धा व्हावं, त्याची सुद्धा सुरुवात झालेली आहे, त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे आणि लवकरच तो प्रकल्पसुद्धा साकारेल। स्वतः पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी आले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले आणि अत्यंत दिमागदार असा सोहळा इंडियन नेव्हीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला आणि ही सुद्धा अभिमानाची बाब आहे की आज नेव्हीचा जो ध्वज आहे त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे। हे प्रत्येक भारतीयांच्या आणि प्रत्येक मराठी माणसाला सुखवणारी बाब आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने आपणा सगळ्यांचं आणि विशेषतः पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन अशासाठी करायचं आहे की एक जो दुर्दैवी अपघात घडला, त्या अपघाताचं फार मोठं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये, शेवटी अपघात हा अपघात असतो, परंतु त्या अपघातामध्ये असलेला तो पुतळा त्याच्यापेक्षा भव्य पुतळा आज या ठिकाणी साकारतोय आणि पुरेसा वेळ मिळाल्यामुळे भारतातले जे सर्वोत्कृष्ट मूर्तिकार आहेत ज्यांना पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने विभूषित केलेलं आहे, त्यांनी आता हे डिझाईन केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं डिझाईन, त्याच्यावरची तुम्ही महाराजांनी प्रतिमा बघितली, त्याच्यावरचे हावभाव बघितले तरी अतिशय जिवंत असं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे। या निमित्ताने पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करत असतानाच मी त्यांना विनंती करू इच्छितो की इथं मालवण नगरपालिकेचं आरक्षण या शेजारच्या भूखंडावर आहे आणि त्याचा एक चांगला आपण सर्वजण मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ। कालच आमची बैठक
नगरविकास खात्याची आदरणीय शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेली होती. तर त्याच्यामध्ये ही जमीन ॲक्वायर करून त्या अशा तऱ्हेची शिवसृष्टीची उभारणी व्हावी की सगळ्या भारतातली लोक या ठिकाणी यावी, आणि यासाठी आम्हाला शासकीय जे करायला लागेल आम्ही सर्वतोपरी करू, आपल्याला आश्वासित करतो. मालवणची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेली भूमी आहे. त्याच्यामुळे त्याचा विकास कधीही थांबणार नाही, आणि त्याच्यासाठी चांगले असे आमदार आपण निवडून आणलेले आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मालवणकरांचं मनापासून अभिनंदन. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आपणा समारंभांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय दीपकभाई केसरकर सर. आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनास या कार्यक्रमाला अजून 4 चांद लागलेले आहेत. या निमित्ताने व्हिएतनाम या ठिकाणी जे युद्ध झालं होतं त्या